हाय गाईज, कसे आहात? पार्थ आरुषी मॉम्स लाईफस्टाईलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी आज सांगणार आहे आपलं फ्लॅटमधल्या जीवनाबद्दल. फ्लॅटमधलं जीवन कसं, सकाळी उठायचं, पडदा वगैरे उघडायचा, दरवाजा ओपन करायचा, लगे मुलांच्या टिफिनची गडबड. दूध दिलं मुलांना दोन्हीही, आरुषीला आणि पार्थला दूध दिलं. सोबतच चहा ठेवला उकळण्यासाठी. चहा शिजतोय तर मी आणि आरुषीने मिळून ब्रश करून घेतला. पार्थ गेला होता खाली क्रिकेट खेळण्यासाठी, सो पार्थला यायला वेळ होता. तोपर्यंत मी आरुषीने आरुनं दूध पिलं, मी चहा पिलं. मग लगेच पटपट घरं वगैरे झाडून घेतली. फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून बाहेर आले. लगेच देवपूजा करून घेतली. देवपूजा ती झाली की लगेच किचनमध्ये एंट्री. किचनमधला जो पसारा होता तो सगळा आवरून घेतला, किचन क्लीन करून घेतलं आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेतली. स्वयंपाकासाठी आज कांद्याची पात आणि चपाती करायचं ठरलेलं, सो तेच करायची तयारी झाली. पटपट स्वयंपाक करून घेतला. कांद्याची पात टाकली शिजायला. पात शिजत होती तोपर्यंत तिकडे चपात्या करून घेतल्या. दोन्ही करून झालं की मग मी आरुषीनं जेवण करून घेतलं, कारण वेळ झाला होता जेवायला खूप, त्यामुळे जेवण केलं आम्ही. मग परत भांडी वगैरे क्लीन केली, पट धुवून घेतली. सोबतच किचन ओटा वगैरे साफ केला. पूर्ण ट्रॉल्या वगैरे पुसून वगैरे साफ करून ठेवलं. फडची वगैरे पुसून घेतली. फडची ती पुसून झाली की लगेच पार्थ आणि त्याचे पप्पा आले. त्या दोघांनाही जेवण वगैरे करायला ताट वाढलं. ती दोघं जेवण करत होते तोपर्यंत बाहेर एवढा सुंदर पाऊस पडत होता, धबधब. पावसाचा आनंद घेतला, तेही आतमधूनच घेतला, कारण फ्लॅटमध्ये राहतो म्हणल्यावर आपल्याला काय बाहेर जायला जमणार नाही. सो आतमध्ये बसूनच पावसाचा आनंद घ्यावा लागतो, गॅलरीत किंवा खिडकीतून. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.